अहो, तुम्हाला माहित आहे का आपण धनत्रयोदशी का साजरी करतो? कृष्ण पक्ष त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले होते बरं का. धन्वंतरी देवाच्या एका हातात आयुर्वेदाचं पुस्तक आहे तर दुसऱ्या हातात अमृत कलश आहे. म्हणूनच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी देवाचे पूजन केले जाते आणि त्यांच्याकडे उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मागितला जातो. कोणीतरी म्हटलंच आहे ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजे धनापेक्षाही आरोग्य श्रेष्ठ आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले जाते, जर धनत्रयोदशी दिवशी एखादी वस्तू खरेदी केली तर धनाची वृद्धी 13 पटीने होते. म्हणून या दिवशी वस्तू खरेदीचाही प्रघात आहे. चला तर मग धन्वंतरी देवाचे पूजन करूयात, लक्ष्मी वृद्धीचे उपाय करूयात आणि घरात सुख समृद्धी आरोग्य सर्वांना मिळवून देऊयात. धन्वंतरी देव तुम्हा सर्वांना आयुष्य आणि आरोग्य देऊ दे. धन समृद्धी सुख शांती याने तुमचे जीवन भरो, हीच या धन्वंतरी देवाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.